रूप पाहता लोचनी रूप पाहता घातला दुकान देते आलियासे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्यासी पुरे धणी आणि कासे उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे भरले नवे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार पांडुरंगा करो प्रथम मौलबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम स लक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुत्तरते जगन्ति वहते भूगोल मुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवेतो विश्वाभासो नवल उदयला चंडंशो अद्वयाब्जिनी विकासो वंदू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरीरायाचे भक्त बाबाजी चैतन्य महाराज रत्नपूर म्हणजे ओतूर मांडव्या नदीच्या काठावर जुन्नर जवळ बाबाजी चैतन्य महाराजांचे सत्शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकडा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडकताट शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट आहे विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु उत्तर महाराष्ट्राचे गुरु नाशिकचे गुरु नांदगावचे गुरु आपल्या टाकडीचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू भव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आपला हा सनैमित्तिक कार्यक्रम आहे. परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्ती परायण वाल्मिक महाराज पवार ना निकम यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचा चाहता वर्ग शिष्य मंडळी भक्त मंडळी मित्र मंडळी मित्राचे सोयरे सोयऱ्यांचे मित्र मित्राचे मित्र सोयऱ्यांचे सोयरे वारकरी परिवार टाळकरी परिवार त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज आणि त्याचप्रमाणे बरीच कीर्तनकार मंडळींची उपस्थिती आहे. इतकं बारीक छापले आहेत इतकी नावं आता मलाही दिसत नाही ते ठीक आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत भजनी मंडळ आहेत गावोगावचे
त्याचप्रमाणे आणखी या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायणाचं व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण श्री किसन महाराज आवारे धोंदलगावकर आहेत. रामप्रसाद महाराज आळंदी, दत्तात्रय महाराज खिरडी, एकनाथ दादा डोंगरगावकर आहेत. बरीचशी मंडळी, पूज्य श्री महाराज समोर बसलेले आहेत, काही मंडळी समोर आहे. त्याचप्रमाणे हा निकम परिवार बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट टाकळी बुद्रुक आणि ही मंडळी आहे. आणि हा कार्यक्रम पुण्यतिथीचा आहे. पुण्यवानाची पुण्यतिथी होते. आपली पुण्यतिथी व्हावी, ज्या तिथीला ज्या मितीला देह ठेवला ती तिथी पुण्यमय व्हावी. ऐका, देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते आणि संसारी माणसाचं वर्ष श्राद्ध होतं. आणि ज्याने काहीच केलं नाही त्याचं काहीच होत नाही. काय होईल त्याचं? बोललं तर रागही येतो, नाही बोललं तर राहुलं जात नाही. आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टीमध्ये तर आयुष्य बर्बाद करणारे लोक आहेत. तुम्ही असं समजू नका की मी भावनेच्या भरात आलो आणि बुवा धिटाईने दांडगाईने बोलतो, असं नाही आहे. अरे सामान्य माणसं सोडा, मजुऱ्या करणारे, हमाल्या करणारे, नागर आणणारे, उच्च दर्जाच्या परीक्षा पास झाले सुद्धा माणसं, IPS IAS परीक्षा पास झालेले विक्री कर अधिकारी सारखे, स्टेनो सारखी मंडळी एवढ्यामध्येच आयुष्य संपून टाकतात. ते तुम्हाला कसं, त्या बुद्धीला IPS होता आलं, IAS होता आलं, पण त्या बुद्धीला हरिभक्तपरायण होता आलं का? हे पटकन सांगा आता. हा, मग कशात कुठे गेली ती बुद्धी? 10,000 रुपये रोजचा माणूस राहतो, हा 3 लाख रुपये महिन्याला. पण शेवटी काय आहे महाराज? शेवटी हाच कार्यक्रम मुख्य आहे. कोणता? यांचं काय होणार आहे? यांचं काही होऊ शकत नाही. फक्त ग्रामपंचायतच्या दप्तरामध्ये ते जमा राहतात. म्हणून एक बोलायचं आहे आपल्याला आता, ते असं बोलायचं आहे, काही महात्म्यांचं जीवन साधक दशेमध्ये राहतं. साधक दशेतून ते सिद्ध दशेमध्ये जातात. साधक दशेतून सिद्ध दशेत जाऊन आणि समाजाला परमार्थाची दिशा दाखवतात. कसं? फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जसे. समुद्राला पोचणं हे तिचं ध्येय आहे. पण कडेच्या रस्त्याच्या गावांना पाणी पाजणं, त्यांना सदा हरित करणं, जगाच्या गरजा भागवणं हा दुय्यम परोपकाराचा भाग गंगेच्या जीवनात राहतो. मथने भोगे सार आणि ताके घडे उपकार. ज्यांची गाथा आहे महाराज, ते चालता चालता प्रमाण देतात. मथन मंथन केलं, मंथोनी नवनीता, तर त्याच्यातून मथित म्हणजे लोणी मिळतं आणि उरलेलं ताक दान केल्याचं परोपकाराचं पुण्यही मिळतं. आपल्याला सार मिळालं, त्यांना ताक मिळालं, परोपकार घडला, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून काहींचं जीवन मार्गदर्शक राहतं. म्हणून साधना करत 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 काहींची आयुष्याची संध्याकाळ होऊन जाते. आहे तसा श्लोक ज्ञानेश्वरच्या 6व्या अध्यायामध्ये आहे. प्रयत्नाद्यत मानस तू योगी संसिद्ध किलबिषा अनेक जन्म संसिद्धस ततो याती परामगती. परमगतीला जातो त्याची साधना. साधना करतो तो साधक, साधक करतो ती साधना. साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळालं तो सिद्ध. किती वाक्य झाले? 4 झाले. सापडला हरी तयाला साधने, हरी तयाला साधने, हरी तयाला साधने, हरी तयाला साधने, हरी बोला, हरी बोला. साधक दशेचं जीवन जगत राहावं. पुन्हा एक सांगू का, ध्यानात राहील का तुमच्या? योग्य दिशेने पडलेलं पहिलं पाऊल लागला साधनाला. जो चालत राहतो त्याचं गाव येतं. कसं कसं कसं? जो चालत राहतो त्याचं गाव येतं. जो खोदत राहतो त्याला पाणी लागतं. जो अध्ययन करत राहतो त्याला ज्ञान होतं. जो कष्ट करतो त्याचं दारिद्र्य जातं. जो चिंतन करतो त्याला मंथन मिळतं. आणि जो झोपा घेतो त्याचं आयुष्य जातं. मी बोलूनच गेलो.
अति झोप ऐशाचा लोप, काळाचा कोप, मर्यादित झोप. काय 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 मला नाही वाटत हे गबाड तुमच्या ध्यानात राहील असं. अति झोप ऐशाचा लोप, काळाचा कोप, मर्यादित झोप आणि कमी झोप आरोग्याचा लोप. कमी झोपणारच आरोग्य राहत नाही. यथास्थित एक साधना ही सगळ्यात महत्वाची आहे. साधनेतलं जीवन सिद्ध दशेपर्यंत जातं. आपले सगळे संत सिद्ध दशेवरचे होते. सांगेलच मी तुम्हाला पुढे. काहींचं जीवन रामाचं आहे, काहींचं आरामाचं आहे, काहींचं भ्रमाचं आहे, काहींचं श्रमाचं आहे आणि काहींचं हरामाचं आहे. काय 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 बोललो मला मागचं नाही आठवत, तुम्ही आठवण करून द्या. रामाचं पुढे, आरामाचं पुढे, रामाचं, आरामाचं, श्रमाचं, भ्रमाचं, हरामाचं. आता रामाचं जीवन म्हटलं त्याची साधन आली रामनामाची. राम म्हणता या साधनेचं फळ आहे त्याच्यात इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती आहे. बरं ठीक आहे, आरामाचं जीवन आहे. माझ्या गावाला इतकं टरबूज लागलेलं आहे यंदा शेतकऱ्यांनी. हे सगळं टरबूज उत्तर प्रदेशमध्ये आणि काश्मीरमध्ये जातं. ते भुसालचे व्यापारी तिथूनच सौदा करतात. तो फोटोमध्ये इकडनं टरबूज दाखवतो, वेल दाखवतो, चारी बाजूचे सगळे फोटो दाखवतो. शेतकरी काय भाव ठरलं ठरलं तो काश्मीरच्या व्यापाऱ्याला देतो. घरी बसल्या बसल्या त्याच्या खात्यावर कमिशनची रक्कम जमा झाली. 32,400 रुपये त्याला मिळाले. हे श्रम केले का कसं मिळालं? हे आरामाने मिळालं. तो कासार खेड्यापर्यंत आला नाही, काश्मीर पर्यंत गेला नाही, पण खात्यावर आलं, मोबाईलने दाखवलं एवढे पैसे आले आपल्याकडे. हे जीवन आरामाचं आहे. आता काहींचं भ्रमाचं आहे. माझा मुलगा मोठा होईल, माझा मुलगा ऑफिसर होईल, माझ्या मुलाचं लग्न होईल, सुनबाई कालवण भाकर करेल, मी बसून खाईल, म्हातारपण सुखात जाईल. एकाच वाक्यात सांगून निघून जातो. तुम्हाला हे भ्रमाचं जीवन आहे. नाथ बाबांची ओळी बोलली तर सगळ्यांना राग येऊन जाईल महाराज. शेकी पुत्र अंगुष्टा दाविती, एकनाथ बाबांची ओळी आहे. काय हा भ्रमच आहे हो, हे भ्रमाचं जीवन आहे. बरोबर, मी काय करतो आता सगळे पैसे स्टेट बँकेतले काढतो आणि पतपिढीमध्ये टाकतो. 9% व्याज आहे ना हो. अरे 9% आहे भाऊ, परत आल्यावर 9% म्हण. अख्ख्या भारतात महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यात 400 कोटी गोरगरिबांचे बुडवले. भ्रमाचं आहे. मला व्याज येईल, मला व्याज येईल, काही नाही. म्हणून कांद्याचंही तसंच आहे ना. असा बेफाम कांदा लावला आमच्याकडे लोकांनी. कांदा तर संपला, व्यापारी गेले, आशाही गेली, पण ते सडलेले कांदे त्रास देत राहिले. कशाचं जीवन आहे? कांदा रे कांदा, पहिले बारे बांधा, मग रोपाचा सांदा, मग लावा कांदा, आला भावत नांदा, नाही तर करतो चेंदा, त्याला म्हणतात कांदा. हे पुस्तकातलं नाही, मस्तकातले. ठीक आहे, काही हरकत नाही. साधनेचं जीवन, कष्टाचं जीवन, रामाचं जीवन साधनेचं झालं. भ्रमाचं जीवन आहे, आरामाचं जीवन आहे. हरामी माणसाच्या बद्दल काहीच बोलायचं नाही महाराज. या सृष्टीमध्ये जन्म घेऊन या सृष्टीच्या कर्त्याने जे नियम बनवले, देश चालवण्याकरता कायदा लागतो. बरोबर आहे ना? 2-2.25 वर्ष लागले ते कायदे लिहायला. पुन्हा तपास समितीने आणखी तपासलं ते. म्हणजेच देश चालवण्याकरता 36 कोटी लोकसंख्या होती तेव्हा. 36 कोटी लोकांचा देश चालवण्याकरता कायदा लागतो. एसटी महामंडळाचा प्रवास होण्याकरता तिचं सुद्धा कायदा आहे. माझ्या शेजारी मोबाईल वाजवू नका, माझ्या शेजारी बसून गाणे लावू नका, माझ्या शेजारी बसून बिडी सिगरेट पिऊ नका, हे नियम नाही का एसटीचे? म्हणून एसटी चालवायला नियम, रेल्वे चालवायला, दारूचे दुकान चालवायला सुद्धा नियम आहे. मद्य विक्री परवान्याच्या वेळी. मग ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्हाला कायदा नियम आहे, मग सगळी सृष्टी चालवण्याकरता त्या सृष्टी चालकाने नियम केले नाही का? मग त्याने जे नियम केलेले आहेत ते नियम ओलांडणं
आणि स्वतःचं भोगी जीवन रोगी करून घेणं आणि साधू संतांच्या टिंगल टवाड्या करत राहणं, धर्मग्रंथांच्या विरुद्ध वागणं, भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध वागणं, त्याचं कधी ना कधी त्या माणसाच्या पदरात फल पडतं महाराज. कोणाचंही नाव घेतलेलं नाही आहे, काही काळजी करू नका. कोणाचं नाव आलं माझ्या तोंडात हे त्याचं फल त्याला मिळणार आहे, निश्चित सांगून जातो. मिरची खाताना स्वाद वाटतो हा, पण रात्रीच्या 2:30 वाजेला काय होईल हे कोण सांगेल. बाबांचं जीवन त्यांनी आमच्या गावाला येऊन कीर्तन केलं, एक गप्पा सप्पा भरपूर झाल्या आमच्या. आणि ते इथे कोणती देवी आहे ते याच्या काठी नदी काठी तिथे सप्ताह केला होता, तिथे बोलवलं होतं. अनेक कीर्तनांना त्यांनी साथ केली आणि सोज्वळ जीवन होतं त्यांचं, वारकरी जीवन होतं, साधेपणा होता, वारकरी जीवन होतं. आणि वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारकरी प्रणाली राहते. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखमा देवीरू विठ्ठलाचा वारी कर, याचाच शब्द बनला वारकरी. वारकरी जीवन म्हणजेच वैष्णव जीवन, म्हणजेच ऐकाजी तुम्ही भक्त भागवत संप्रदाय जीवन होतं. त्यांच्या सुपुत्रांनी सुद्धा त्यांच्या पायावर पाय ठेवून आपली परमार्थ क्षेत्राची वाटचाल चालू ठेवलेली आहे. पुष्कळ बोलता येईल, आता किती बोलावं, अभंगाकडेही बोलावं लागणार आहे. चला ठीक आहे. एक महत्वाचा मुद्दा एक असा आहे. काय मुद्दा आहे? सरकारचाच विषय सांगतो, पण टीका नाही आहे बरं, उलट चांगलं सांगतोय. कोणतंही सरकार असो, पंजाबचा गहू आणि आंध्राचा तांदूळ आणून आणि गोडाऊन मध्ये साठवून गोरगरीब लोकांना देतात कमी भावात. वाईट बोललोय का? लोकांच्या शंका होतात, बुवा वाईट बोलला, बुवाने सरकारवर टीका केली. टीका नाही आहे. पंजाबचा गहू आंध्राचा तांदूळ साठवला गेला आणि पुरवठा खात्याच्या मार्फत गोरगरिबांना वाटला जातो. याला वितरण प्रणाली म्हणतात. काय शब्द वापरला बाबा? वितरण प्रणाली म्हणतात. ते जो जे करत असेल तो ते भरेल, आपल्या काही सुख दुःख नाही. मग ही जसं शेतीचा पिकलेला अन्नधान्याचा घास गरिबाच्या तोंडापर्यंत पोहोचण्याची सरकारची तळमळ चांगली आहे. ते कोणतंही सरकार असो. रेशनिंग कुठे बंद पडले का? नाही बंद पडले. मग सरकार जसं पुरवठा खात्यामार्फत अन्नधान्य पुरवतं, त्यांच्यापर्यंत पोहोचवतं, मग तद्वतच वेदोक्त ज्ञान, उपनिषद विद्या, ज्याला उत्तर मीमांसा म्हणतात, या ग्रंथांतलं ज्ञान संत महात्मे साधकापर्यंत पोहोचवतात. आलंय आता ध्यानात का? टीका झाली सरकारवर. कोणी म्हणेल तर मी त्याला मान्य नाही करणार. मी त्या चांगलं सरकारचा दृष्टांत बनवला. मग ती वितरण प्रणाली ज्ञान देते. मग असं डायरेक्ट, अरे डायरेक्ट नाही ना बाबा, ऐक ना. समुद्राचं पाणी जर तुम्ही कालव्याने येणार नाही, पण पंपाने जर आणलं तर शेती पिकणार नाही, जमिनीमध्ये क्षार होऊन जातील. समुद्राचं पाणी तुम्ही कशा साधनाने जमिनीत टाकलं, उत्पादन घेण्याची इच्छा केली तर जमीन क्षारयुक्त होईल, नापीक होऊन जाईल. मग त्या समुद्राचं पाणी ढगाच्या तोंडून आलं, तहान भागवतं, शेती फुलवतं, कालव्याच्या द्वारा वाटलं जातं. नगर, महानगर, निम शहरी सगळ्या लोकांच्या गरजा समुद्राचं पाणी भागवतं. पण ते मेघाच्या तोंडून आल्यावर गाईचं वासरू कासेतून दूध घेतं. बरोबर बरं. नादान लेकरू, 18 महिन्याचं लेकरू, 1.5 वर्षाचं लेकरू आईच्या हाताने घास घेतं. बाळ जे जेव विजे तै घास विसा ठाई की जे, तसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही ज्ञानेश्वरतली उभे. लेकराचं पोट भरण्याकरता आईच्या हातून घास यावा, वासराचं पोट भरण्याकरता गाईच्या काशेतून दूध मिळावं, जमीन फुलण्याकरता, गरजा भागण्याकरता समुद्राचं पाणी ढगाच्या तोंडून यावं. तसं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती होण्याकरता जो साधुबोध पाहिजे, साधुबोध मग तो साधूंच्या मुखातूनच आला पाहिजे. काय बोलत्या बाबा तुम्ही? काय बोललो मी बरोबर बोललो ना बाबा. आणि डायरेक्ट ग्रंथ आणून टाकले सगळे तर, अरे बाबा परिभाषा करणार नाही.
कोणीतरी एक कीर्तनकार घरी बसून कीर्तन शिकला. आता त्याने कोणाची तरी मोबाईलवर कीर्तन ऐकलेली असतील, काहीतरी आवाजात कळालं. शांडवीला हा शब्द नाही आहे, शांडिल्य ऋषींचं चरित्र होतं आणि त्या मोबाईल मधून त्याने काय ऐकलं, शांडविल. शांडविल नंतर त्याच्यावर टीका झाल्या. जवळून बोला, जवळ. हा ठीक आहे. हे कर्मोपकर्मी श्राव्य आहे. काय शब्द सांगितला भाऊ? सांगले 6 आणि ऐकले कीर्तनाच्या तारखांचं असंच होतं. तारीख दिली 6 आणि टिपली मग कर्णोपकरणी नाही. मग कस काय? ऐका आता कस काय. मी आता बंदूकची गोळी माझ्या हातात घेतो, हा बुलेट, आणि फेकून मारतो. तुमच्यापैकी एका बॉल फेकून मारले मी, अंगाला लागली ती गोळी तुमच्या, ते खरचटल्यासारखं होईन का शरीरात शिरेल ती गोळी? मग शरीरात शिरून का नाही मृत्यू आला? गोळी हातातून आहे बरं, बंदुकीतून नाही. ऐका व्यवस्थित सांगतो पुढचं. फेकून मारली गोळी, खरचटल्यासारखं झालं, मामूली रक्त निघालं, जखम भरून आली, प्राण जाण्यासारखं झालं नाही. ते तिचा हेतू, गोळीचा तसा हेतू झालाच नाही. मग त्या गोळीचा जो हेतू आहे ती गोळी बंदुकीत गेली पाहिजे, आणि बंदुकीच्या तोंडून जर आली तर ती तिचं काम करते. तसं वेदोक्त ज्ञान, उपनिषदातलं ज्ञान, ब्रह्मविद्या ही संतांच्या दुकानातून आली पाहिजे, तेव्हा त्याचं काम होतं. विठ्ठल आता आमचं असं ठरलं, सरकारचा गहू घ्यायचा नाही, तांदूळ घ्यायचा नाही, पंजाबला जाऊन गहू घेऊन येऊ. अरे तुझं भाडंच 5,000 होऊन जाईल भाऊ. कशाला पंजाबला जातो, कशाला आंध्राला तेलंगणामध्ये जातो? म्हणून तू त्या पद्धतीने, वितरण पद्धतीने सरकार जसं वाटत राहतं, मग तसं संत महात्मे आपलं वेदोक्त ज्ञान, आत्मानुभव जगाला देण्याकरता त्यांनी वितरण व्यवस्था काय केली? पहिल्याच्या
संतपर प्रकरणामध्ये 227 अभंग आहेत. पूर्ण गाथेमध्ये 4043 अभंग आहेत. पूर्ण गाथा 17 तासामध्ये वाचन होतं. मला 8 दिवस लागले बाबा गाथा पारायणाला. चहा येऊ द्या, पोहे येऊ द्या, सोमवारवाल्याला शेंगादाणे येऊन द्या. मग कस काय 17 तासात होईल? गाथा 17 तासामध्ये पारायण होतं. 2 तास 30 मिनिटं दररोज गाथा वाचा. 17 तासामध्ये गाथेचं पारायण होतं. ज्याने गाथेचं पारायण केलं त्याने वेदाचं पारायण केलं. ज्याने गाथेकडे पाठ फिरवली त्याने वेदाकडे पाठ फिरवले. ज्याला असेल माथा तो वाचील, ज्याला नाही माथा नाही वळणार गाथा. आणि काही संसारात लाथा. तुम्हीच म्हणा आता. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये ऐकून घ्या. संसारी माणूस आहे, त्याची उपवर कन्या आहे. 23, 24, 22, 19, 18, 20 ती उपवर कन्या दाना करताच. उपवर कन्या कशा करता? दाना करताच. तसं संतांच्या अंतःकरणामध्ये असणारा बोध हा दाना करताच आहे. फक्त एक आहे, त्यांच्या समोर योग्य लक्षणाचा शिष्य आला पाहिजे. आणि असा जर कोणी असेल पूर्व सुकृताचा आणि पूर्ण अभ्यासाचा, हे चरण याच्या करता लावावं लागतंय. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास, पण एक सांगू का परत तुम्हाला, त्याला अधिकारी पुरुषाची वेळ झाली पाहिजे. निवृत्ती महाराज वक्ते बोलायचे शेगावचे हे वाक्य. अधिकारी पुरुषाच्या मुखातून श्रवण घडलं की ते श्रवण फलद्रूप होतं. परत ऐका, पुण्यभूमी मार्दवा आली, बीजे कणिवास्य भरलेली, परी ज्ञात्याने पेरणी नाही केली, तिथे पिकाची बोली पोचट. बियाणं आहे, जमीन वाफाला आलेली आणि त्याने पेरणी केली नाही, पीक येणार नाही. अधिकारी पुरुषापुढे संशय कुतर्की काही काही कायमच कुतर्क करत राहतात. बुवाने सांगलं हे खरंच आहे का, आणि बुवाने सांगलं हे असंच आहे का, आणि असं होतच असेल का, मग असं जर होत असेल तर मग असं का झालं आणि तसं का झालं. याला म्हणायचं तर्क तीर्थ. तर्क मन तरकट, मन मरकट आणि बुद्धी तरकट. परत बोलू का, काही तर्क करण्यात गर्क राहतात पण नर्क चुकवण्यात सतर्क होत नाही. हा शब्दाची सर्कस आहे. परत सांगू तुम्हाला, साधूचा बोध मिळण्याकरता साधूच्या कृपेला पात्र व्हावं लागतं. 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे त्याच्याकरता. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. दृढापरोक्ष बोध त्यांच्या जवळ मिळतो. आणि बाकी क्रोधी अविश्वासी याची बोध अविश्वासी त्याची. परत सांगतो तुम्हाला, आणखी एक चरण आहे. खायाचा ओरसा शिव्या दे जनाला, ऐशा तापशाला बोध करायचा. आणखी एक चरण आहे, आणखी देतो एक चरण. राहून द्या ध्यानामध्ये. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. पुढे 3 चरण झाले. आणखी एक चरण देतो तुम्हाला. क्रोधाविश्वासी त्याची यही झालं. तसे चित्त शुद्ध नाही, याला जबाबदार केंद्र सरकार का राज्य सरकार, पंचायत समिती का ग्रामपंचायत? अरे आपणच आहेत, आपणच आहेत. एक वारकरी त्र्यंबकेश्वरकडे चाललाय. वारकरी त्याने काही नाश्ता केला असेल, उपहार, आणि पाणी प्यायचं होतं. आपल्या पिशवीतून वाटी काढली. कुठला तरी मोटर पंप चालू होता, त्या मोटर पंपाच्या धारेपुढे वाटी ठेवली. त्या वाटीत पाणी पडत होतं पण थांबत नव्हतं. काय फोर्स म्हणतात ना, तसा मराठी शब्द दाब आहे, पाण्याचा दाब. वाटीत पाणीच थांबत नव्हतं, एवढं पाणी. त्याची काय ताण देईल?
वाटीत पाणी पडलं की खाली पडायचं, पडलं की खाली पडायचं, वाटीत पाणीच थांबलं नाही. त्या फोर्स पुढे वाटी छोटीशी पडली, अपात्र झाली आणि खालीची खालीच राहिली. अशा बऱ्याच वाट्या कीर्तनात येतात ना, खालीच्या खाली गेल्या. ज्याला समजलं नसेल ना त्याने तसंच राहून द्या. एक सांगतो आता, त्यांनी जर दुकान घातलंय ना, आलियासी दान आहे. संत सज्जनी मांडले दुकान, हा खेडियाचा अभंग आहे, खेड्याचं प्रकरणच आहे. ठीक आहे. संत सज्जनी मांडी एका जनार्दनी मांडिले दुकाने, आता दुकानाचे 3 ते 4 प्रकार पाडतात कीर्तनकार. काय एक शब्द वापरतो, तो शब्द असा आहे, अनात्म पदार्थाचं दुकान. सोन्याचं जरी दुकान असेल, काही व्यापारी म्हणेल माझं सोन्याचं दुकान आहे, पण साधू एका शब्दात त्याला उत्तर देईल, अनात्म पदार्थ आहे तुझ्या दुकानात. तुझं सोनं तुला लखला. सोन्या वाचून कोणाचं जीवन थांबलेलं नाही. हा ठीक, मग काय अनात्म पदार्थ आहे. आमचं किराणा दुकान अनात्म पदार्थ आहे, कापड दुकान अनात्म पदार्थ आहे, स्टील काय म्हणतात त्याला, बिल्डिंग मटेरियल, हे सगळे अनात्म पदार्थाचे दुकानं झाले. आम्हाला काही घेणंही नाही आणि काही चला जाऊ द्या तिकडे. एक रिद्धी सिद्धीचं दुकान आहे, तसा अभंगही आहे गाथेमध्ये. बोल, तुमचं पाठ असेल तर पहा, नाही तर मी म्हणणारच आहे. जगरूढीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरोनी. हे गाथेतलं चरण आहे बरं. जगरूढीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरोनी. रिद्धी सिद्धी येती घरात त्याचा करती पसारा. रिद्धी सिद्धीचा निषेधात्मक चरण आहे त्याच्यामध्ये. ते गाथे सोडवणारे फार सुंदर सांगतात. ती भाषा मला 10 जन्म घेऊनही जमणार नाही. त्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनीच गाथा सांगावी. आम्ही काय सांगणार आहे. आता पुढचं एक सांगतो तुम्हाला. ते एक दुकान झालं. आणखी एक दुकान असं आहे, दांभिक माणूस कोणतंही दुकान कुठेही टाकतो. कोणतं दुकान दंभाचा पसारा निर्माण करतो. पोंगा पंडित जेव्हा तळलेला नसतो तेव्हा तो एवढाच राहतो, बारीक राहतो, आणि तळल्यावर भला मोठा होऊन जातो. त्याचं किती वजन आहे, किती पोंगा पंडित खाल्ल्यावर पोट भरेल मला अजून सांगता येईल. आता एसटी मध्ये रेल्वेमध्ये सर्रास सुरू झाले आहेत ते. एवढ्याचं एवढं दाखवलं गेलं, काही नाही त्याच्यात. पण एक दुकान देवाचं आहे. घेसी तेव्हा हे देवाचं दुकान आहे. हा ऐका, तुकाराम महाराज आपल्या बापाच्या दुकानावर गेले. मी चरण दिलंच तुम्हाला. ते त्यांचे वडील तर बोलले बा होते, इथे ते वडील घ्यायचे नाही. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, मी गेलो देवाच्या दुकान, देव माझा बाप आहे. बरं मग काय झालं, तुम्ही जातीचे वाणी, मी पोटीचे कुडे. तुम्ही जातीवंत वाणी आहेत,
वाणी ह्या शब्दातला टीका नाही भाऊ, नाही तर गैरअर्थ कराल. वणिक असा संस्कृत भाषेमध्ये शब्द आहे आणि वणिक या शब्दापासून वाणी शब्द झाला आणि हिंदीमध्ये बनिया झाला. कमी किमतीला वस्तू घ्यायची आणि जास्त किमतीला विकायची. कृषी गौरक्ष आलं का वाणिज्य. मग आत्ता पुढे ऐका. आता कमी किमतीला वस्तू घेऊन जास्त किमतीला विकणे या व्यवसायाला वाणिज्य म्हणतात, यालाच व्यापार म्हणतात. आणि तुकाराम महाराज सांगतात, जो जितकी सेवा करतो त्याला तुम्ही तितकं फल देतात. ज्याने जी जी सेवा केली, राम बैठे झुरुकले में सबका मुजरलेत, ज्या की जितनी चाकरी उतना तनखा देत, त्याला ते फल देतात. हे देवाचं दुकान आहे, पण केव्हा घेसी तेव्हा. मग तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या वडिलांच्या म्हणजे पित्याच्या दुकानात, पांडुरंगाच्या दुकानात गेलो आणि देवाने काटा मारला. तुम्ही जातीचे वाणी, मी पोटीचे कुडे, नका मज पुढे ठकाठकी. जे मी मोल दिलं त्या मानाने तुम्ही मला दिलं का. मी जी सेवा केली त्या मानाने तुम्ही मला प्रेम दिलं नाही. प्रेम देऊन या मागितले चित्त, झाली फिटाफिट तो मामा. भक्ताने देवाला चित्त दिलं आणि देवाने भक्ताला प्रेम दिलं, झाली फिटाफिट. देण्या घेण्याचं दुकान. जेवढी सेवा करेल तेवढं फल त्याला देव देतो. हे तिसरं दुकान देवाचं झालं. आणि चौथं दुकान जे आहे आणखी तसं सांगूनच जातं, संतांचंच आहे. एक माणूस पत्नीला घरी बोलला, अगं माझा संध्याकाळचा स्वयंपाक नको करू. म्हटलं का हो, तुला कळत नाही का, बाजार आहे आज, आठवडे बाजार, मी बाजारात चाललो. ओ गोडशेव काय भाव दिली. गोडशेव 120 रुपये किलो आहे. किती घ्यायची तुम्हाला. 1 किलो घ्यायचे का, 100 रुपये द्या. थांबा, नमुना दाखवा. तोंडात टाकली खाली, आहे गोडशेव पण कडक झालेली आहे फार. चालला पुढे. हो जिलब्या काय भाव दिल्यात. 140 रुपये किलो आहे. साखरेची आहे ना, दाखव. 1-2 वेळा घेतला, तोंडात कोंबला, आहे पण तुम्ही तेल नाही बरोबर, त्याला घ्यायचं काहीच नव्हतं. नमुना तोंडात टाकला. हो भाजीची शेव काय भाव दिली. म्हणजे किती घ्यायची तुम्हाला. आम्हाला 30 रुपये पावशेर आम्ही विकतोय. तुम्ही किलोभर घेत असाल, अर्धा किलो घेत असाल तर 5 रुपये कमी करतो. दाखवा. घेतली शेव. ह्या शेवच्या पिठामध्ये बरं का वाटाण्याचं पीठ टाकलेलं, त्याला काहीच घ्यायचं नव्हतं, नावं ठेवायचं आणि पुढे चालायचं. गाजर काय भाव दिले, तोंडात टाकलं, चालला पुढे. मुळे काय भाव दिले, टाकलं, तोंडात, चालला. सगळ्या दुकानात घेतलं पण दिलं नाही. देवाच्या दुकानात दिलं आणि घेतलं. अनात्म पदार्थाच्या दुकानामध्ये कापड म्हणा, किराणा म्हणा, दिलं आणि घेतलं. पण या संतांच्या दुकानातली विशेषता आहे, देतो मोलाविन सर्व वस्तू, पहिल्यांदा चरण म्हटलं आपण, देतो मोलाविन सर्व वस्तू. या दुकानाची बरोबरी इंद्र, चंद्र, महेंद्र, गणेंद्र, उपेंद्र, देवेंद्र कोणीही करणार नाही. मग त्याचं काय झालं, तो बाजारात नमुने घेत होता, तो याने घेतलं पण काय दिलं. अरे काहीच दिलं नाही ना. पद्धतशीर झालं, घरी आला. फक्त एकाच दुकानावर त्याचा इलाज चालला नाही, त्याला काहीच घेता आलं नाही. जोडे चपलाचं दुकान. आता तिथे काही तोंडात टाकेल तर मला सांगा ना, मोकळं आता. तिथे त्याचा नाईलाज झाला होता. फक्त घेतो पण देत नाहीत, घेतो आणि देतो. अनात्म पदार्थ मोल देतो आणि घेतो. पण संतांच्या दुकानात देतो मोलाविण सर्व वस्तू. सर्व वस्तू. हा घाबरू नका हो, बरोबर बोलले ना तुम्ही. सर्व वस्तू. 5 किलो मटकी द्या. संतांच्या दुकानात मटकी नाही. 3 किलो साखर द्या, साखर नाही. 2 किलो गुड द्या, हरभऱ्याची डाळ 3 किलो द्या. या अनात्म पदार्थाच्या वस्तू संतांकडे मिळणार नाही. म्हणूनच संतांकडे नंतर गर्दी होत नाही. मग जितकी गर्दी देशभक्तीकडे होते तेवढी गर्दी इकडे का होत नाही, याचं एक उत्तर देऊन मोकळं होऊन पुढे निघून जातो. एका माणसाला 2 मुली होत्या. एक मुलगी सुंदर होती आणि एक मुलगी सुंदर होती. काय बोललो मी, फक्त 2 शब्द बोललो. एक मुलगी सुंदर होती आणि एक मुलगी सुंदर होती. एक सुंदरच होती, पण दुसरी सुंदर जी होती तिचा पाय पांगडा होता.
आणि जिचा पाय पांगडा होता ती मोठी होती पहिले, तिचं लग्न झाल्याशिवाय धाकलीचं होत नाही. मग पाहुणे रावडे यायचे ते धाकल्या मुलीला मागणी करायचे. हा म्हणतो मोठ्या मुलीचं लग्न झाल्याशिवाय मी मुलगी धाकली मुलगी देणार नाही. मोठ्या मुलीचं झालं आणि मोठी मुलगी पांगडी असल्यामुळे तिला मागणी सोयरीक येत नव्हती. आता काय करावं, आता त्याने पाहिलं कोणीच येत नाही, माझं तर ठरलेलं आहे, मी शब्द पाळणारच आहे. माझी जी पांगडी मुलगी आहे ना, मी कोणालाच देणार नाही, बाच्यालाच देणार आहे. का बरं असं? पांगडी मुलगी कोणी करत नाही, चांगली मुलगी हा देत नाही. पांगडी मुलगी कोणी करत नाही, मोठीचं जोडत नाही, धाकलीचंही जोडत नाही. ऐका, चांगली मुलगी आहे पण हात देत नाही. पांगडी मुलगी आहेत, लोक करत नाही, हा व्यवहार होत नाही. संत संसारातलं देत नाही आणि लोक परमार्थातलं मागत नाही, म्हणून इकडे गर्दी होत नाही. रिद्धी सिद्धीचा पसारा गाळा अशा ओव्या आलेल्या आहेत. 6व्या अध्यायात सुद्धा ओवी आहे. काय काज आपण पया, अवधारी ऐसा धनंजय, काय काज आपण पया. रिद्धी सिद्धी निधी अवघीचं त्याला उपाधी म्हणून बाजूला सरकून दिलं. संतांच्या दुकानामध्ये आई मिळेल पण ते देत नाही. बरं 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 बरं. आता ह्या दुकानाची विशेषता अशी झाली, घाताला दुकान. तुमचं दुकान कुठल्या पेठेत आहे? पंढरी चोटा घातले दुकान, पंढरीच्या चौट्यावर तिथे चारही रस्ते जातात. मोक्षाकडे जातो, योगाकडे जातो, भक्तीकडे जातो, भक्ती प्रेमाकडे जातो. अशा चौट्यावर दुकान घातलंय. पंढरी चौटा घातले दुकान, मांडीले वाण आवडीचे. तुमचं दुकान छोटसच वाटतं मला, छोटसच दुकान वाटतंय. काहींचं दुकानाच्या मागे गोडाऊन राहतं आणि लोकांना दाखवण्याकरता छोटसच राहतं. इन्कम टॅक्सवाले कोणी आले आहे, छोटस दुकान दिसतं आणि मागे गोडाऊन मध्ये सामान राहतो. मग तसं तुमचं दुकान छोट आहे का? पैसा घातला दुकान, पैसा ऐका, आता भलं मोठं दुकान मांडलेलं आहे. पहिला प्रश्न एक असा आहे, अनात्म वस्तू तुका म्हणे त्याचे कळले आम्हा आणि जे जे कर्म धर्म त्यांच्या दुकानामध्ये हे मिळणार नाही तुम्हाला. आणि जो गेला ज्ञानोबारायांच्या समाधीच्या पुढे अनुष्ठान मांडणारा ब्राह्मण, मान मान्यता मिळावे. शेवटी माऊलींनी सांगितलं, इथे तुमचा कार्यभाग होणार नाही, तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. 12-14 किलोमीटरवर तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर काजो अवतार, तिथे जा. तिथे गेला तो. पण अपेक्षा काय होती? मान मान्यता, आत्मज्ञान, पंडित व्हावं. शेवटी तुकोबारायांकडे एक जहागीरदार आला होता कोणीतरी. त्या जहागीरदाराचं काय मत असेल नसेल, पण त्या जहागीरदाराने त्या नारळाला छिद्र पाडून त्याच्यात रत्न भरलेले होते जहागीरदाराने. आणि त्याचं जे 3 नेत्र असतात ना नारळाला, डोळे, गुळाने बंद केलेला होता आणि वरून केसाडा आवरण. ते नारळ देऊन गेला आणि तुकोबारांनी 10 अभंग दिले. देवाचे उच्चिष्ट 11 अभंग, महाफळ त्याग करून गेला. तर हे नारळ आणि या अभंग जोडले त्याला दिले. या अभंगाने काय होईल मला? आणि 2 पैशाचं, 10 रुपयाचं, 5 रुपयाचं नारळ मी याला काय करू? महाफळ त्याग करून गेला. त्याच्यावर कृपा झाली, त्याला दिलं. पण संताची पायी हा माझा नव्हता. एकाने विचारलं, कुठपर्यंत विश्वास? कुठपर्यंत विश्वास? जोपर्यंत श्वास तोपर्यंत विश्वास. पुण्याजवळ वल्लभनगर आहे, त्याच्यात शेजारी झोपलेलं होतं. घरमालक लवकर उठले, चपात्या 4-2 बांधल्या, कालवण दिलं आणि ती गाडी स्टँडच्या बाहेर पडते. मला गाडीत घेतलं, जो चालली. सकाळी हिवाळ्याची गर्दी नाही, काहीच नाही गर्दी. पोहोचलो वाशिम मध्ये 4 वाजेला. बाबा लवकर झाले? हो म्हटलं. कुठून झाले? म्हटलं पुण्याहून.
म्हणजे पुण्याहून कसं काय आले? म्हटलं एसटीनं आलो. एसटीनं कसं काय आले? आता काय करावं म्हटलं, असे चाकं घरा फिरत होते. एसटीनं कसे आले? आता प्रश्नावर पुन्हा प्रश्न. त्याला टेन्शन आलं ना. विदर्भातलं कीर्तन होतं ते. कसं एवढ्या लवकर? अरे बाबा, शेजारी स्टँड, लगेच गाडी, लगेच अडथळे आले नाही, गाडी काही बिघडले नाही, लवकर आलो. पण तुम्ही खरंच पुण्यावरून आले का? तुका म्हणे नाही काढली पत्रिका दाखवली जाल. अशा पत्रिका तर छापून घेता येतात. तर्क तीर्थ. म्हटलं पुणे तुमच्या याच्यापासून 65 स्टॉप आहे. 6 किलोमीटरचा एक स्टॉप होतो. ते तिकीट त्या गाडीमध्ये फेकून देतात लोक. तेच उचललंय तुम्ही. जो विश्वासच ठेवत नाही, तुमचा मेंदू त्याच्या डोक्यात घालणार का तुम्ही? महाराज तुकाराम महाराजांपासून तो धरणीकडे परत गेला. संत देतात पण घेणारा पाहिजे. ऐकत राहा. आता संतांजवळ काय नाही हे बोलायचं नाही. मग एक गोष्ट अशी आहे, घाताला दुकान देती आली अशी दान. काही म्हणतात आमच्या नशिबात असेल तेव्हा आम्हाला आडंदी घडेल, पंढरी घडेल. ते चालणार नाही. नदीचं स्नान करण्याकरता नदीने घरी यावं का स्नान करताना नदीकडे जावं? स्नान करतो. नदी माझ्या घरी आली तर मी स्नान करेन. फुकटचं भेटलं तर राहू, गोड लागलं तर खाऊ, फायदा झाला तिथं जाऊ, नाही तर घरी झोपून राहू. वा, असलेच उद्योग आहेत. आली अशी दान आहे. पैसे काहीच नाही भाऊ. पहिल्यांदाच सांगितलं मी तुम्हाला, देतो मोलावीण या शब्दामध्ये अर्थ सामावलेला आहे. काहीच मोबदला द्यावा लागत नाही. ज्याचा त्याने विचार करून घ्यावा. कोणीतरी महात्मा बोलले होते, हे कीर्तन जर फुकटच ठेवले ना म्हणे, लोकांना किंमतच वाटणार नाही म्हणे. बरं ठीक आहे. मग संत दान देतात असं जगात दुसरा कोणीच नाही का दान देणारा? अरे बाबा, संतांच्या तुलनेत कोणीच नाही. इंद्र नाही, चंद्र नाही, देवेंद्र नाही, गणेंद्र नाही, तुमचा काय म्हणतात तो बृहस्पती, वाचस्पती, अरे कोणीच नाही. मग शेवटी या सृष्टीत आम्ही असं ऐकलं की परमात्मा हे दाता आहे. भाऊसागर तरता कार्य करू तसा चिंता. पुढे पहिला उभा दाता कटी कर ठेवल्या. दाता नाही का? आणखी एक चरण आहे बरं का. सेवितो हारस वाटेतो आणि का घ्यारे होऊ नका, विटेवरी ज्याची तोची एक दान शुर तो दाता नाही दिसत का? तू कोण आहे तुम्हाला? हा दाता आहे. आंधळ्या पांगड्याचा हा प्रमाण दिले तुम्ही. देव दाता आहे आणि तो दाता आहे म्हणून या दातांना मिळतंय. हा, त्या दातामुळे या दातांना मिळतंय. मग संतांच वर्णन तुम्ही करा. अरे तो घेतो नंतर देतो आणि हे काही न घेता देतात. मग खरं दातृत्व बरं का संतांकडे आहे. हे पुन्हा पुनरुक्तीने सांगतात दुसऱ्या चरणात.
दुरुक्तीची भाषा आहे. लाडू घ्या घ्या, प्रेमात दुरुक्ती, निश्चयात दुरुक्ती आणि आग्रहातही दुरुक्ती जाईल. बस आजची तारीख 17 ना, 17च तारीख आहे, 17च आहे. निश्चयात दुरुक्ती आहे. घ्या लाडू घ्या, लाडू घ्या, शेवटचा गोड भात घ्या. प्रेमात दुरुक्ती, आदरात दुरुक्ती वापरली जाते. इथे निश्चयात दुरुक्ती आहे. संतांसारखं जगात कोणीच उदार नाही. आळंदी वारकरी शिक्षण संस्था जोगमारा संपादित पहिल्या दिवसाचा पाठ भरतो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला. वारी संपली, कार्तिक वद्य त्रयोदशीला 2 दिवसात पाठ सुरू झाले. चला म्हणा 3 ओव्या. ओव्या म्हणून दाखवायला लागतात, म्हणून त्याला क्लास म्हणत नाही, त्याला पाठच म्हणतात. पहिलीच ओवी जय जय ओ शुद्धे. पुढे प्रसिद्ध आपल्याला उदार घ्यायचं आहे ना. माझे गुरुजी निवृत्तीनाथ उदार आहेत आणि त्यांच्या औदार्याची प्रसिद्धी आहे. पहिल्या दिवसाच्या पहिल्या पाठाची पहिल्या वर्षाची पहिली ओवी जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षते. साधकाला देतात म्हणून साधका तू माऊली. इथे त्याचा समारोप केलेल्या साधकाची माऊली ऐकत राहा. ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली, संत वत्साची गावली, कल्पतरूची सावली, वारकरी संप्रदायाला पावली, भक्ती करणाऱ्याला फावली, कल्पतरूची सावली, चिंतावी पावलो पावली. ज्ञानोबा माऊली असं औदार्य आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठ. मग बंकट स्वामी 15-15, 16-16 चरण असे सारखेच द्यायचे. या या संतांचे देणे, या या संतांचे देणे कल्पतरू उनी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी, पण जन्म मरणाची ददती मिटवत नाहीत. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती होईल असा बोध कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी हे देऊ शकत नाही. आणखी आहे, एक उपरण दिलं, एक सफरचंद दिलं, 50 रुपयाची नोट दिली, पाया पडले, फोटो काढला, हे दान सामान्य दान झालं. तंबाखूला सोना द्या ना महाराज, माफ करा, निंदाही घडते. तोंडात तंबाखू ठेवून कीर्तन,
हा, परी तो अखंड भ्रांती माझी याचा पूर्वार्ध पाहिजे. सेवी भांग अफू तंबाखू उदंड, परी तो अखंड भ्रांती माझी. काही मंडळी चहा घेत नाही, कॉफी, अरे कॉफी तिच्यापेक्षा हलकट आहे. कॉफीमध्ये कॅफिन, चहामध्ये टेनिन, तंबाखूमध्ये निकोटीन, दारूमध्ये अल्कोहोल आणि जेवणामध्ये सत्व. आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. मी सुद्धा उपाशी बसून राहतो, पण कुठलं व्यसन, शासन आणि फॅशन पासून दूर राहावं. काय 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 बेसन नाही, कोण बोललं तिकडे? कोणीतरी बेसन बोललं तिकडे. मला फसवत्या का? बरं, प्रमाणात दानावर चालले आहेत ना संतांचे. काय दान दिलं? उगीच स्तुती करते का? प्रमाण देतो. कैवल्य कनकाची दाना, बंकट स्वामींचा उल्लेख केला, माझ्या तोंडात चरण येऊन गेलं. 14 15 प्रमाण ओव्या द्यायचे स्वामी, आता ऐशे कोणी होणे नाही. आणि हेच बंकट स्वामींचा आशीर्वाद पूर्ण मराठवाड्याला मिळालेला आहे. गायन आणि वादन. महाराज तेही न दिवसा गता, ते दिवस निघून गेले. संस्कृत वाक्य बोललो. बरं सांगा, कोणतं दान? कैवल्य कनकाची या दाना, जो न कळशी थोरा साना, द्रष्ट्याची या दर्शना पाडावू जो. असं आहे. आणखी जयाने घातली, अरे सगळ्यात महत्वाचं प्रमाण आहे. पण पाठ असून आठवत नाही, पाठ असून सपाट झालं ते. जयाने घातली मुक्तीची गवांदी गवांदी नाही, गवादी. आणि मिळवली मांदी वैष्णवांची. वैष्णव बनावं, संतांच्या कृपेला पात्र व्हावं, सेवा करून मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि मी जे मागा बोललो ना, 5 किलो मटकी द्या, 3 किलो साखर द्या, 2 किलो गुळ द्या. संतांच्या दुकानात हे नाही, याच्याकरता संतांचं दुकान नाही. या भावनेने जर कोणी जात असेल तर तो रस्ता चुकलेला आहे. ऐका, एक गोष्ट अशी आहे, पुष्कळ दाते जगात आहे, पुष्कळ दाते जगात आहे. त्या रंगपंचमीला माखलेल्या नोटा रंगात, आणि सगळ्या नोटा त्या भरून दिल्या मला. नंदुरबार जिल्हा, आमना खानदेश. आणि जाण्यापुरतं भाडं ठेवलेलं होतं. का जी नोट काढायचा तिला रंग. कंडक्टर म्हणे, डोकं फिरले का तुमचं? असल्या नोटा दाखवताय केव्हाचे तुम्ही? माझं डोकं तुमच्याचकडे आहे साहेब, पण हे दिलेलं दान आहे तर काय करावं? म्हटलं साहेब तिकीट द्या, कोणी ओळखीचा नाही मिळाला तुमच्या घरी नोट आणून दिली, तुम्ही कुठे राहा म्हटलं. सगळ्या रंगाने माखलेल्या नोटा घालून दिल्या होत्या. आजही असे दानशूर आहे, पाकिट भरलेल्या पाकिटातून काढून घेतात. जिल्हा नगर, तालुका श्रीगोंदा, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ. त्याने 8 कीर्तनकार, म्हणणार वाजवणाऱ्यांचे 27,000 काढले. पुढच्या वर्षी 4 चौघात बसवला त्याला असा, आणि त्याच्यापासून व्याजा सकट वसूल केलं, त्याला बंद करून दिला तालुक्याने. दान तर देत नाही, पण दुसऱ्याच्या दानातला शुक्राचार्य बनल्याशिवाय राहत. शुक्राचार्याचं काय झालं होतं? आड आला म्हणून, बरोबर बोलले ना तुम्ही. बळीने आंधळा. टुमदार शेतकी व्यवसाय करणाऱ्याचं एक गाव होतं. टुमदार. दूध दह्याने, काय म्हणतं, तूप लोण्याने, धनधान्याने भरलेलं गाव होतं. त्या गावामध्ये एका माणसाला 3 मुली होत्या. एक मुली बीड जिल्ह्यात, एक मुलगी नाशिक जिल्ह्यात, आणि एक मुलगी गावातच दिलेली होती. ते दोन्ही परक्या जिल्ह्यातले. अधिक मास येण्याच्या अगोदर 2 दिवस यायचे, महिनाभर मुक्काम ठोकून द्यायचे. सासूलाही माहित होतं की जावई येणार आहे. महिन्यापासून गावराणी तूप शिल्लक ठेवायची किटलीमध्ये म्हातारी. गावराणी तुपाचा शिरा, घणो चोखो माल, घणो चोखो माल. असली घेको हलवा. शिऱ्याला उत्तर प्रदेशमध्ये हलवा म्हणतात. पिवळं पांढरं, आणि पद्धतशीर घरी जायचे वजन वाढून. पण तो गावातला जावई सासऱ्याकडे फिरकूनही येत नव्हता.
असं कसं झालं? स्वामी वारकरी होता तो. असं मग म्हातारीच्या लक्षात आलं की या दोन्ही जावयांना आजपर्यंत किती दिलं माझ्याही ध्यानात बसना. आणि गावातला जावई चहा सुद्धा पित नाही, कॉफी पित नाही, बिडी नाही, सिगरेट नाही, वारकरी जीवन जगणारा, जवळ सुखदुःखाला धावून येणारा. मी या जावयाला काहीच दिलं नाही. गावातल्या 4-2 माणसांना निरोग्याला पाहुणे यायला म्हणा आणि कधीतरी एखाद्या दिवशी सुट्टी काढा, कामधंदा लय करत्या तुम्ही, या आणि मला काय जे द्यायचं आहे ते मी तुम्हाला देईन. तरी 4 महिने लोटले तरी गेला नाही. लोक म्हणे जाऊन या, म्हातारी राहते का जाते काय सांगता येईल. पण तो गेला तर 3 गावातले भजनी मंडळी बरोबर घेऊन गेला. गावात भाडं लागत नव्हतं ना. आता गेले 8च्या फॅटच्या दुधाची बासुंदी, काजू, बदाम, पिस्ता, चारोली, मनोक, अक्रोड, अंजीर, जर्दालू, खारीक, खोबरं, केसर, कस्तुरी, पत्री, खडी साखर, जायफळ. मला बोलायचं आहे आणि तुम्हाला आणायचं आहे. भाजीमध्ये बदामाचे तुकडे, बासुंदीमध्ये काजूचे तुकडे. केसर कुठे मिळत नाही म्हणा, पण नकली केसर का होईना टाकलेली. जेवणावळी झाली, बडीशोपचा कार्यक्रम झाला. दरवाजाच्या फटीची आडून सासूबाई बोलायला लागल्या त्या बाकी मंडळींना. म्हणे पाहुणे यायला मी काहीच दिलं नाही, दुसऱ्या यायला दिलं, यांना काहीच दिलं नाही, हेही आले नाहीत. सुखदुःखाचा प्रसंग यांनी अंगणातूनच घरी परत जावं. पायऱ्या सुद्धा चढले नाही लग्न झाल्यापासून. पाहुण्याला म्हणा 1 लाख रुपये रोख देऊ का लाख रुपयाचा दागिना मागू, सांगा तसं. म्हणे मामी मी त्याच्याकरता आलेलोच नाही, मला लाख रुपये नको. बरं तुमचा आशीर्वाद राहू द्या. गाई म्हशीचं दुभतंय, रान आहे, शेती आहे, बागायत आहे, मला काही नका देऊ तसलं. मग म्हणे लाख रुपयाचा दागिना मागू का? म्हणे मला तुळशीवरी सोने. हे पाते बोलले. मी भीत बोललो. पांडुरंग बाबा गुढे बोलतात हे. 1 लाख रुपयाचा दागिना आताच मागवते. नाही मला काही नको म्हणे. मग काय तुमची इच्छा असेल तुमच्या इच्छेनं सांगा. म्हणून माझी इच्छा काहीच नाही. तुमच्याकडे जेवणावळी झाली, भजनी मंडळी आली. आपल्या गावामध्ये रामचंद्र प्रभूचं मंदिर बांधकाम चालू आहे. ज्याच्याकडे 1 बैलजोडी आहे ते 5,000 देत आहेत. ज्याच्याकडे बैलजोडी 2 आहे ते 10,000 देत आहेत. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही, दुसऱ्याच्या याने जमीन करून घेतात, त्यांच्याकडून 2,500. जो मजुरी करतोय त्याच्याकडून 1,000. बरंचसं काम होण्यात आलेलं आहे. तुम्ही मामा मामी दोन्ही विचार करा काय द्यायचं आहे ते. म्हणे मंदिराला, म्हणे हां. गावाचं, म्हणे हां. आणि रामाला, म्हणे हां. मंदिर गावाचं. आणि मामी काय द्यावं? ती जवळला लाख रुपये दागिना देते, ती रामाला काय देते हे सांगा पहिल्यांदा. तरतम भाव आहे. काय देते जवळला? लाख रुपये. दागिना घ्या का पैसे घ्या का काही घ्या. आणि रामाचे म्हणे आता तुमचा अपमान मी नाही दिलं तर असं करा 101 रुपये मांडून घ्या. हे दातृत्व आहे का? तिलदान, जलदान, भूदान, गोदान, ताम्रदान, वस्त्रदान, कन्यादान. बोला ना राव. रक्तदान. शेतकऱ्याला मिळतं ते अनुदान. असं सांगा ना राव. का संकोच करते हो तुम्ही? आता काही काहीचं दान वेगळंच राहतं. जेवण झालं जावायचं, दुसरा जावायचं. तो त्याच्या पत्नीला बोलला कापड काय मागती म्हणे. काय घेऊ नको. तुझ्या वडिलांकडे जे म्हैस आहे ना ती रात्रीच्या दुधाची बासुंदी बनवली का अंगात तेच ती म्हैसच मागून घे. अहो म्हणे कशात नेणार? टेम्पो करू ना, त्याला काय घे नाही. झालं ठरलं घेऊन जा म्हणे म्हैस. मिळून आला त्याचा बायकोचा भाऊ म्हणे आम्हाला ती म्हैस घेऊन जा, आमचं काही म्हणणं नाही. कशात नेणार? टेम्पो करू भाड्याने. पण ती म्हैस तुम्ही नेणार आहेत
बरं बरं. अंबरनाथला राहता तुम्ही? कितव्या मजल्यावर? 7व्या. लिफ्ट मध्ये ठेवणार का? लिफ्ट मोडून टाकी, लिफ्ट सकट म्हैस खाली येईल. काही दान शब्दाने देता येतात पण प्रत्यक्षात घेता येत नाही. सौभाग्य दान आहे, सोडा दान आहे, अभय दान आहे, असे असे अनेक दान आहेत. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरण, नाम चिंतनाचं स्मरण, दान इतकेची द्यावे मज दिना, म्हणे तू काय बंधू राम. असे 6 प्रमाण आहेत. जगजोगी मधलं बी एक चरण आहे ना, पुष्कळ आहेत ना. पण संत जे दान देतात पुन्हा मागण्याचा प्रसंगच येत नाही. असं त्यांच्याकडे जे दान आहे ते दान देव देऊ शकत नाही. श्री कृष्ण भगवान परमात्माजी द्वारकाधीश यांनी बिंद्रापुरीच्या सुधमजीला नगरी दिली. त्यांची राहिली का ती अविनाशी का ना विनाशी? अविनाशी नगरी कशी काय अविनाशी राहील? नाश पावली ती नगरी. ते घरदार राहिले का? देव प्रसंग जर आला तुम्हाला 3 भुवनाचं वैभव देऊन टाकेल. पण जन्म मरणाची परंपरा ददाती संपणार नाही. सरे ऐसे ज्याचे दान चरण आहे. आणखी प्रमाण आहे. मज निरंतर अज्ञान निद्रेतून जागा करतात. कस काय करतात काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याचे व्हावे. उतराई होता येत नाही, कुचराई होता येत. आणखी आहे पहा. सहज बोलणे हितोपदेश, हिताचा उपदेश आहे. करोनी सायास शिकविती, म्हणून ऐका. अध्यात्म शिकावं, संप्रदाय टिकावं. 2-3 वाक्य सांगू का तुम्हाला. कर्ज फिटावं, वैर मिटावं, ग्रहण सुटावं आणि संतांना भेटावं. काय 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 ध्यानात राहत नाही. आणि तुम्ही विसरून जातात म्हणूनच आमची दुकानं चालतात. कर्ज फिटावं, वैर मिटावं, ग्रहण सुटावं, संतांना भेटावं. काही लोक क्युरी काढतील, ग्रहण सुटणारच आहे. तुम्ही म्हणा का नका म्हणा. अरे ते ग्रहण नाही, चंद्र सूर्याचं खंडग्रास नाही, जन्म मरणाचं ग्रहण सुटावं. याच्याकरता जो बोध देतात तो परमात्माही देऊ शकत नाही. परमात्मा तुम्हाला संसारातलं 3 भुवनाचं वैभव देऊन टाकेल. मज निरंतर जागविती, शिकविती आणि सांभाळिती, त्यांना संताईशे म्हणते. परत बोलतो. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. सांगा बरं, मला बरं वाटेल थोडं. माझी पार्सल पोचली का? प्रपंचाला विटावं, विटलं हे चित्त. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. आणि नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. ते जे देतील महाराज काहीच सांगता येणार नाही. आजच्या 53व्या वर्षाला महिगावकर धर्मशाळा, शकून साडी धर्मशाळेच्या समोर छटाक सुद्धा चुना सिमेंट बुवांनी लावलं नाही. गुरुवारी नथुसिंग बाबांना सातारा जिल्ह्यातल्या महिगावच्या एका महिलेने ती धर्मशाळा दिली. बाबा म्हणे आपल्याला राहायचं आहे, नावार नाही करायची म्हणे. मग केलीच नाही महाराज. आणि त्या धर्मशाळेत मी राहत होतो बाबांच्या आज्ञेने. आले बाबा एक दिवशी फिरत कोण आहे इकडे. आसन घातलं, दर्शन घेतलं, बसलो. काय करतोय? गमगच्छती गोखतोय. बेस खाली. काय गमगच्छती गोखतो? तुला चिरंजीव पद माहिती आहे का? कोणाला माहिती आहे?
काहीच नाही. वाच म्हणे पहिली वही, चिरंजीव पद पावायसे आन उपाय नाही साधक असे. महाराज चिरंजीव पद असं जसंच तसं त्यांच्या लाल असणार बाबा बसलेल्या पश्चिमेकडे तोंड, माझं पूर्वेकडे तोंड. वैराग्य मूर्तिमंत वैराग्य होतं. आणि असे साधू महात्मे जगात आजही देतात. मामांचं सगळं जीवन, दांडेकर मामांचं ज्ञान दानात गेलं. मोठे बाबांचं, घुले बाबांचं, मारुती बाबांचं सगळे जीवनभर साधकाला ज्ञान देत 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 आणि कृत. एक दिवशी आळंदीतच मुक्कामी राहिलो आणि बाजूला बसलो. 94 वर्षाचा म्हातारा माणूस पाठ घेईल का वेदांताचा? पंचदशीचा पाठ ऐकला मी मारुती बाबांचा. माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता. 94-95 वाढदिवस झाला, श्रावण महिन्यात झाला आळंदीत. कोण आहे 94-95च्या वयामध्ये ज्ञान देणार आहे का कोणी? मला भज्या काढून द्या, मला अमुक आणून द्या, मला भाजीची तरी आणून द्या आणि मला आईस्क्रीम आणून द्या. या म्हातारपणामध्ये अशा बुद्ध्या होतात. हा, जठराग्नी मंद आणि खाण्याचा छंद. एवढा डाळ भात नाही तर मुगाचं वरण चपाती, तेवढ्यावर 95 वर्षाचा शरीर आळंदीमध्ये ज्ञानदान करत आहे. हे साधूंचं दान आहे भाऊ. आणि ज्याने घेतलं नाही त्याला पण काय करणार आहे? आळंदीहून जो परत आला, काही मिळवलं नाही, त्याला आपण काय करणार आहे? तुम्ही काही करा, तेलाने तुपाने माखलेल्या कागदावर अक्षर उमटत नाही. आणि जर तुम्ही मानत नसाल तर उमटून दाखवा, लिहा. तेलगट कागदावर अक्षर उमटत नाही. तसे जे संसाराने चिकटनं तेलकट झालेलं आहे तिथे कीर्तनकाराचं एक बी अक्षर उमटणार नाही. अनंत भांडार भरलेला आहे, त्यांच्या भांडारातच अनंत आहे. आणखी एक आहे प्रमाण. तुम्ही जो माल विकतायत दुकानातून, कुठून आणला? फोडिले भांडारे धन्याचा, अनंत अनंत त्यांच्या भांडारात भरलेला आहे. आम्हाला पटत नाही असा वाईट माल. वरून सोनं दाखवायचं आणि त्याच्या पोटात तांबं राहायचं. सोने गावी वरी तांबे तया पोटी, गावे वरी तांबे तया पोटी, सोने गावे वरी तांबे तया पोटी, रियाचे साठी विष्णू आहे, आमचा माल तसा नाहीये. उगीच गप्पा नाही मारायच्या. माल कसा आहे? वैष्णवांचा माल घेतलेले सगळे चरण. संत सज्जनाच्या दुकानातला माल खरा आहे. सोने दावी वरी तांबे तया पोटी असला माल नाही आहे. धनाचं भांडार फोडलं, हा माल तुम्हाला मी देतो आहे. बरोबर, ही वैशिष्ट्य चाललेली आहेत, काही हरकत नाही. बरं, आता असं सांगा, वाणी वाण देतात आणि संत ज्ञान देतात, हा फरक आहे. वाणी काय देतात? 1 किलो साखर, चहापत्ती, मीठ 1 किलो भर, मुगाची डाळ अर्धा किलो. वाणी वाण देतात, संत ज्ञान देतात, ज्ञान देतात. वाण्याचं वाण सरतं आणि संतांचं कधीच सरत नाही. सरे ऐशे ज्याचे दान आम्ही सांगून टाकलं तुम्हाला. बरं बरं बरं. एका गुऱ्हाळावर काय व्यवहार होत होता? बादल्या राहतात, त्याला खाली छिद्रे राहतात
असा झारा टाकला जातो, त्याच्यावर पडदाणी म्हणजे ओलं केलेलं सैनचं कापड टाकतात आणि त्याच्यामध्ये गुळ भरतात. म्हणून अर्धी ढेप भरून आणली बादलीतली, त्याच्यामध्ये दगड ठेवला. काही लोक म्हणतील हे असले कुठून आणता हो तुम्ही? अरे कुठून नाही ना बाबा, कितीदार सांगलं गाथा पहा. गोडे माखो मिया आमचा फसवण्याचा हा माल नाही आहे. आपला माल खपवायचा आणि दुसऱ्याचे हाल घ्यायचे. ज्याचे त्याचे पहा. या दुकानांमुळे काहींना देव अंतरतो असं चरण गाथेमध्ये मी सांगितलं तुम्हाला. जातो नारायण अंतरोनी, अशा प्रकारचं त्यांचं न संपणार आहेत. जे पण अशी एक शंका आहे, पहिल्या पंक्तीला बुंदी पुरली आणि दुसऱ्या पंक्तीला सरली. जे पहिल्यांदा येतील त्यांना मिळालं आणि जे मागून येतील त्यांना काहीच मिळालं नाही. असं आहे का कसं आहे? मागताची आणि काशी उरे मागून किती येऊ द्या, ज्याचं शेत रान धरणाच्या खाली आहे, नदीच्या प्रवाहाच्या बाजूला, त्याची विहीर आटत नाही. पण धरणच आटलं तर याची विहीर कधी काय देणार आहे? बरंच अशी एक घटना घडली होती महाराष्ट्रात. प्रसिद्ध महाराजांच्या मठामध्ये पहिल्याच पंक्तीला पक्वान्न सरलं. उपाशी राहिले, मामांकडे गेली गोष्ट. मामांनी सांगितलं बुवा ज्ञानदान करा, या भानगडीत पडू नका तुम्ही. आणि संसारी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सेवा वर्ग, एक दान देणारा वर्ग, एक टाड पखवाज घेऊन सेवा करणारा वर्ग आणि एक आर्थिक सहभाग देऊन, आर्थिक मदत देऊन संप्रदायाला चालना देणारा मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांचा उल्लेख काही ऐकायला मिळत नाही. संसारी माणसांना खांदडे पडलेले दान करण्याचे, ते त्यांनी ते दान करावं आणि संत महात्म्यांनी हे दान करावं, असं आहे. मग आता संपतच नाही ना, नाही संपणार नाही. मग काय होईल? तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे, अरे ते देवानेच भांडार भरला, ते कमी होत नाही. असा श्लोक आहे ना,
न चोर हार्यम न भातृ भाज्यम न भारकारी, वजन होत नाही, चोर चोरत नाही, सरकार टॅक्स बसवत नाही. तुमचा व्यवहार 20 लाखाच्या पुढे सापडला स्टेट बँकेत, असे बटन दाबले की लगेच तुमचे 10-12 हजार कापूनच घेत होतो. इतकी नजर आहे महाराज. आत्ता कोणाच्या खात्यावर किती पैसे आले याच्यावरच नजर आहे. आणि जे बाकीचे ते सापडत नाही त्यांना. तर साधारण माणसं सापडून जातात. शेत विकलं, घर विकलं. तर एक लक्षात ठेवा, याच्यावर इन्कम टॅक्स सुद्धा नाही. इतकी कीर्तनं केले हो यांनी, ज्ञान दिलं, यांच्या ज्ञानावर टॅक्स बसवा. ज्ञानावर टॅक्स नाही, टॅक्स म्हणजे कर. मग आता संपूर्ण गोषवारा संपला. संत दाते आहेत हे सिद्ध झालं. संतांसारखं दातृत्व कुठेही नाही हे सिद्ध झालं. हे सगळं बरोबर आहे. सांगून देऊ का? सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, वासना कधी मरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. आता काय करायचं आहे ते सांगून द्या. शेवट संतांनी दुकान घातलं आहे, त्या दुकानावर जाण्याकरता आपण ग्राहक बना. काय शब्द सांगितला? ग्राहक. गिराईक आणि बना. आणि जर तुम्ही योग्य गिराईक बनलात, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवया, तर ते निश्चित तेही अपेक्षित आपुले ते सांगतील पुसिले. पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पना. 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकावर 4च ओव्या आहेत. ते ज्ञान ह्या पदरात टाकतील. माझ्या अगोदर, माझ्या बरोबर, माझ्या नंतर हजारो कीर्तनकार पायजम्यावर आले, बिन तिकीट आले, सायकलवर आले, आणि इकडून महामंडलेश्वर झाले. कोणी काय झालं, गादीपती मठपती झाले. हे सगळं ज्ञानोबारायांचं दान आहे. आणि जरूर त्यांचं दान घ्या आणि त्यांच्या दुकानातली गिराईक बना. कीर्तन संपलं, नियोजन सांगा. तुम्ही ठरवा. तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, संत उदार
भरले
आपल्या या वैकुंठवासी तीर्थरूप बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा नामोत्सव तथा ग्रंथराज